हाय फ्रेंड्स, मी सुषमास किचन. हे माझं नवीन अकाउंट आहे. ह्याच्यावर मी असेच नवीन घरचे पदार्थ किंवा केक मेकिंग हे सगळेचे व्हिडिओज घेऊन येते. आज मी छान अशी कुरकुरीत अशी अळूवडी घेऊन आलेली आहे. ती कशी बनवायची ते आता ह्याच्यात तुम्ही पाहालच. आणि हां, पण ह्याच्यात एक सिक्रेट लपवलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. तर असेच कवळी अशी छोटी छोटी पानं घेऊन यायची. मस्त टेस्ट लागते त्या कवड्या पानांना. आणि त्याची देठ असे चांगले तोडून घ्यायचं. आणि म्हणजे त्यामुळे देठ तोडल्यामुळे ते फोल्ड करायला इझी होतं. आता ही पानं सगळी मी धुवून घेतलेली आहेत. आता असं त्याचं बॅटर बनवून घेऊया. त्या ज्या चण्याच्या पिठामध्ये आपण जे कोण मिरचीचं वाटप टाकतं, कोण मसाल्याचं टाकतं, पण मी ह्याच्यात मिरचीचं वाटप टाकते. मग ह्याच्यात कोण लाल तिखट घेतं, कोण साध्या मिरच्या आहेत. तर ह्या माझ्या साध्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये. त्या साध्या मिरच्या मी थोड्याफार ज्या आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट हवे, कमी जास्त हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ही कोथिंबीर घेतली आहे, थोडी आलं घेतलं आहे, थोडेसे लसूण घेतले आहेत. त्यात थोडं कढीपत्ता टाकला तर अजून छान टेस्ट येते. जिरं टाकलं आहे. आता त्याचं आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. हे बघा, पेस्ट रेडी आहे. आता हे एक नवीन ट्रिक बघा. काय झालं माझ्याकडून की गुळाचा पाक करायची विसरली आणि चिंच भिजत ठेवायला विसरली. त्यामुळे घाई झाली होती आणि लगेच मला ती अळूवडी बनवायची होती. मग मी ती गुळाचे असे छान असे बारीक पीसेस करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चिंच टाकून त्यात थोडंसं पाणी टाकायचं. कारण की नाहीतरी आपण जेव्हा चण्याच्या पिठाचं आपण बॅटर बनवतो त्यावेळेला आपण पाणी टाकावंच लागतं. त्याच्याऐवजी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून पातळ बनवलं तरी चालेल. आता चण्याच्या पिठामध्ये हळद, जिरं, थोडं तीळ, थोडीशी खसखस, 1 चमचा आणि थोडंसं मीठ आणि जे आपण मिरचीचं वाटप बनवलेलं आहे आपण ते त्यात ॲड करायचं, जसं तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे. आणि आपण हे बनवलेलं चिंच आणि गुळाची पेस्ट. आता हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्याचं छान असं बॅटर बनवायचं. आणि ते अशी एक पानं घेऊन याच्यावर पेस्ट बॅटर लावून घेऊया. आणि हा एक आहे की एक पानं आपण एका साईडनीच दिशेने नका ठेवू. तोंड ह्या साईडला असेल तर एकदा त्या साईडला तोंड करा. जे एक ह्या साईडला देठ असेल त्या साईडला देठ करा. असं उलटी सुटी पानं ठेवा, म्हणजे रोल्स करायला इझी जातं आणि कट करायला पण इझी जातं. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या अकाउंटला सबस्क्राईब तर नक्की करा. कारण की असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी पहिला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर. आणि कमेंट्स तर नक्की करा. कारण की माझे व्हिडिओज माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते ॲटलिस्ट मला कळेल की तुम्हाला काय त्यात चेंजेस मला करावे लागतील. या असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला कुठले हवे आहेत, कुठल्या रेसिपीचे हवेत ते तुम्हाला कळेल. आणि शेअर तर नक्की करा. कारण की माझ्या या व्हिडिओमुळे कोणाला दुसऱ्यालाही उपयोग होईल. आता बघा, मिनिमम ह्या रोलसाठी 5 किंवा 6 पानंच घ्यायची. आणि कवळी अशी छोटीशी पानं भेटली तर अजून उत्तम. आणि रोल्स करायला खूप छान वाटतं. मोठी असल्यामुळे थोडंसं अवघड जातं, पण मी जास्त करून माझ्याकडे मोठीच असतात. पण आज पहिल्यांदा मला मस्त कवळी अशी पानं भेटलेली आहेत. आणि टेस्ट इतकी हॉटेलसारखी कुरकुरीत आली आहे ना अळूवडीला, वाव. आधी मी खूप घाबरली होती, यार मी पेस्ट नाही बनवली आहे, गुळाचा पाक नाही बनवला आहे, काय करू, कसं होईल अळूवडी, असे भीतीने बनवत होती. पण काय नाही, जुगाड केली. लेडीज नाहीतरी जुगाड करण्यात एक्सपर्ट आहेत. उलट शॉर्टकट जे आपण करायला जाऊ ना, म्हणजे घाई जेव्हा कुठलंही जेवण ते कधीही टेस्ट लागते. आणि तुम्ही मला आरामात नित्यमी आणि परत टाईम घेऊन तुम्ही केलात ना ते कधीच नीट होत नाही. पण घाईत केल्यावर खूपच छान वस्तू टेस्ट येते जेवणाला. मी तर नेहमीच पाहिलं, माझ्या वेळेत तर होतच त्या गोष्टी. अशी रोल्स करून घेऊया. 2 साईडला थोडीशी फोल्ड करूया आणि त्याला हाफमध्ये फोल्ड करून रोल्स करून घ्यायचे. ही अळूवडीची एक वडी तयार झाली. अशा दोन्ही वड्या करून घेतल्या आहेत मी रेडी.
आणि थोडीशी ही पेस्ट राहिली आहे आपली, बेटर राहिलं आहे. त्याच्यात छोटी छोटीशी भजी काढून तुम्ही कुरकुरीत काढू शकता. आता ह्या अळूवडी शिजवण्यासाठी जसं उकडीची मोदक तुम्ही शिजवता त्याप्रमाणे आज मी शिजवणार आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी खास. नाहीतर मी नेहमी कुकरमध्ये शिजवते. तर हे थोडं टोपामध्ये थोडं पाणी घेतलं आहे, गरम करून घेतलं आहे. त्याच्यावर चाळणीमध्ये 2 अळूवड्या ठेवल्या आहेत आपल्या वड्या, आणि त्याच्यावर झाकण मारून अर्धा 35 मिनटं तरी ते शिजू द्यायचं. थोडंसं बघायचं उघडून नंतर थोड्या वेळाने मध्ये मध्ये. जास्त मी कुकरमध्येच लावते. हे बघा किती छान अशी शिजून निघाली आहेत, उकड काढल्यासारखी. त्यालाच आपण छोटी छोटी अशी मीडियम साईज प्रमाणे स्लाइस करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला. आता आपण त्या पॅनमध्ये थोडंसं असं तपकिरी नारंगी रंगासारखे लालसर होण्यासारखं शिजवून घेऊया, तळून घेऊया आपण. जेवताना वडी म्हणजे एक प्रकारचं खूप छान टेस्टीच असतं खाण्यासाठी, आणि माझ्या मुलांना तरी खूपच आवडतं. आणि गुरुवार म्हटलं की फेस्टिवल या उपवास असले की आपण ती अळूवडीच बनवतो. बघा किती सुंदर अशी अळूवडी बनली आहे. माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. टेक केअर. बाय बाय.